कर्मामधून लीला आहे. सकाळी डोळे उघडल्याबरोबर काय जग दिसतंय, काय लीला आहे. तुम्हाला दिसतंय हेच दिसत नाही, कळलं का? आणि दिसतंय हे दिसत नाही. ज्या वेळेला दिसत नाही त्यावेळेला दिसतं की दिसत नाही. समजतंय ना? आता तुम्हाला काय म्हणून समजतंय ना? दिसतंय हे दिसत नाही, पण दिसत नाही हे दिसतंय. आणि दिसतंय हे जेव्हा दिसेल तेव्हा आनंद वाटेल. डोळे उघडल्यावर वा 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 प्रभू, काय रे तुझी कृपा आहे. हां, वा वा, काय सूर्य आहे, काय जगत आहे, काय विश्व आहे, काय आनंद आहे. अमृतानुभव, अमृतानुभव. चहा दिला, वा सुंदर, अमृतानुभव. एक लक्षात ठेवा, सर्व कर्मामध्ये जरी ईश्वरी सत्ता नटून आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वरी सत्तेचाच अनुभव आहे. जगत रूपाने परमात्मा नटलाय, हा अमृतानुभव आहे. मिथ्या आहे, नाशिवंत आहे, माया आहे, हा भाग निराळा. आणि जगत रूपाने प्रभू नटलाय तेव्हा लीला. हा एवढं बेसिक जे ज्ञान आहे तेवढं सांगत आलोय, तेवढं पुन्हा आठवण करा म्हणजे कळेल, नाही का? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जो स्वतंत्रपणाने दृष्टांत मांडला, कोणाला पटलं कोणाला पटलं नाही. हे बघा, काय पटलं काय न पटलं याच्यावर वादसुद्धा खूप झाले. दिसायला चांगली आहे, स्वयंपाक चांगली करते, पण तोंडाची इतकी फटकळ की माणसं म्हणायचे तिची आजची जिलेबी नको ना, ऐकून कोण घ्या. एक जिलेबी खायला दिलं आणि 50 जिलेबी ऐकविल. माझं बोलणं कळलं? कोणी काही असं परिपूर्ण, एखादी व्यक्ती एक चांगली असेल, ओ बाबा महाराज खूप चांगले आहेत, पण काहीतरी असेल ना, नाही का? एक सांगू, सम म्हणजे जीवन नव्हे आणि विषम म्हणजे जीवन नव्हे. सम विषम नावे जीवन आहे. विषम आहे तर सम आहे, सम आहे तर विषम आहे. तेव्हा परिपूर्ण असा. आणि एक सांगू का, समविषमत्व हेच परिपूर्णता, सुख दुःख हेच परिपूर्णता. तसं हे कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा भाग चालला आहे. काय आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या संपूर्ण अमृतानुभवाचा, ज्ञानेश्वरीचा एकच विषय आत्मा. कोण विषय? आत्मा हा विषय केला. बरोबर आहे ना? मग विषय करून काय म्हणतायत? ही कशाची आहे? आत्मप्रभा निच नवी. आत्म्याची प्रभा नित्य नूतन प्रमाणे वेकट होतो. कशाची आहे? कशाची प्रभा आहे? काय दिसतंय? हे लाईट लावलंय, त्याचा प्रकाश शेवटपर्यंत पोचलेला आहे. दिव्याची प्रकाश आहे, दिव्याच्या मूळ प्रभा आहे. तसं आत्मप्रभा निच नवी करोनिया ठाण देवी. आत्मप्रभा नित्य नूतनपणाने जे प्रगट होतं ते आत्मप्रभेचं दर्शन आहे. एक गोष्ट आज आपल्याला बरोबर वाटत नाही, कालांतराने गोड वाटते. लहानपणी मला कारलं कडू वाटायचं, पण जेव्हा ती भरलेली करून कोणीतरी घातली, त्याचा कडवटपणा मावळला, त्याच्यात सुद्धा चव लागली. मग मला म्हणाले, अहो तुम्हाला कारलं आवडत नव्हतं ना? म्हटलं, करून घालणारी चांगली नव्हती. तसं ज्ञान सुद्धा तुम्ही बंद कसा मानता? करून घालणारे चांगले आहेत ना, समजून सांगणारे आहेत ना. ज्ञानेश्वर महाराजांनी असं ज्ञानाचा दरवाजा उघडा केला. ज्ञानाचा दरवाजा उघडा केल्यानंतर एक एक समजुतीचा उकल झाला, कळू लागलं की काय जीवन आहे. आणि इथे एक लक्षात ठेवा, अख्ख्या अमृतानुभवात कुठे पाप पुण्य आहे का? आहे का? कुठे नाही. पाप नाही, पुण्य नाही. एक सांगू का, स्वर्ग नाही, वैकुंठ नाही, कैलास काहीही नाही. आहे ते एक ईश्वरी सत्ता आहे, बाकीचं कशी चर्चाच नाही. आत्मवस्तू कशी आहे तोच विषय पुढे. आता बघा, रूप नाही तै लावण्य, अंग नुठी ते तारुण्य, क्रिया न फुटे ते पुण्य, कैसे असे. अहो रूपच नाही तर लावण्य कुठून? माझं बोलणं कळलं का? पहिल्यांदा रूप असावं लागतं. रूप असलं तर लावण्य, रूपच नाही तर लावण्य कुठून? अंग नुठी तारुण्य, अंगच नाही तर तारुण्य कुठून?
हे बघा, अंग असल्यानंतर म्हणता येतं. काय म्हणता येतं? हा शितोळे बसलाय, हा 40शीतला आहे, तारुण्य. हे बसलेत आमचे केशवबा 75 ओलांडलेले, हे मिशा पांढऱ्या झाल्या 55-60तले. पण हे अंग आहे म्हणून बोलतोय ना, का अंग नसताना बोलू? तिघही पुरुष आहेत, तिघही माझ्यासमोर बसलेत, पण तिघाकडे बघून कळतं की याचं वय किती आहे. पण हे अंग आहे म्हणून, अंगच जर नसतं तर हा बा 35-40ला आहे, हे 75 ओलांडलेले आहेत, हा 55-60तला आहे. हे अंग आहे म्हणून. अंगच नसेल तर, नीट लक्षात ठेवा, अंग असेल तर, तसं स्वरूप असेल तर पुढची कथा, स्वरूपच नसेल तर पुढची कथा काय? काय? हां, लक्षात घ्या. रूप नसते ते लावण्य, शरीर नसते ते वातारुण्य, क्रिया उत्पन्न झाली नाही तर पुण्य पाप काय? काही कळलं की नाही? काय बरोबर आहे लिहितात. समजा एखादं कर्म तुम्ही केलं तरच पुण्य किंवा पाप, नाही केलं तर पुण्यही नाही आणि पापही नाही. काय कशावरून सिद्ध होतं? एखादं कर्म केलं, ते कर्म केल्यावर ठरतं पुण्य आहे का पाप आहे. पण केलंच नाही तर काही पुण्यही नाही आणि पापही नाही. चोरी केलीच नाही तर पापाचा प्रश्न येत नाही, पुण्याचाही प्रश्न येत नाही. तसं कर्म एक लक्षात ठेवा, बाईंनी स्वयंपाक केला तर म्हणायचं चांगला केला का नाही केला. स्वयंपाक किणीकडून करून घेतला तर चांगला केला काय आणि वाईट केला काय, तो तिने केला का वाईट केला हिचं काय नाही, निवांत आहे. माझं बोलणं कळलं का? क्रिया घडली तर पुण्य, क्रिया घडली तर पाप, क्रियाच घडली नाही तर. तसं काही घडलं तर जगत, काही नाही घडलं तर आहे ते स्वरूप आपापल्या ठिकाणी आहे तसंच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मी स्वतंत्र प्रज्ञ आहे. ते म्हणाले नाहीत, पण त्यांच्या याच्यातून दिसतं. शिवेका श्रीवल्लभे गेल्या वर्षी 3ऱ्याला विषय होता. ज्ञानापासी सत्वगुण बांधिजे, हे बोलणे बहु केले. ज्ञान सुद्धा बंद आहे, ज्ञान सुद्धा बंद आहे. हां, हे शिवानी विष्णूली बोललं म्हणून मी मानत नाही, मला ते पटलं म्हणून मी मानतो. माझं बोलणं कळलं? शिवे का श्रीवल्लभे बोलिले येण्याची लोभे. नाही, मलाही तोच अनुभव आहे की ज्ञान हा बंद आहे. म्हणजे आता थोडासा विषय प्रवेश करू. अज्ञान हा बंद आहे ठीक आहे, पण ज्ञान हाही बंद. कसा बंद? असा आहे का इतकं पारायण केलं म्हणजे हे फळ पदरात पडेल? काही नाही. एक लक्षात ठेवा, फळ पदरातच पडलेलं आहे, हे कळत नाही. ते कळून घेतल्यानंतर कळेल. हाच अमृत अनुभव आहे. हे बघा, मनुष्य जन्म हेच फळ आहे, याच्यापेक्षा दुसरं फळ काय? आणखीन काय फळ आहे बरं का? हो, चंद्र आहे, सूर्य आहे, तारांगणे आहेत, सगळे आहेत, पण आनंद भोगणारा आणि आनंद घेणारा मनुष्य आहे, नाही का? पाण्याची खळखळ सुंदर चालू, आपणच म्हणतो ना, काय खळखळ आहे हो, काय पाणी स्वच्छ आहे हो. पाणी कधी म्हणलं का काय मी स्वच्छ आहे? पाणी स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे? पाण्यातलं कौतुक बघणारा, पाण्याचा प्रवाह बघणारा, त्याची रुची चाखणारा माणूसच आहे. आता काय पाहिजे अजून? सुफळ. वाईटपणा हा वाईटपणा आहे, तसा अतिचांगलपणा हा सुद्धा वाईटच आहे, नाही का? अतिचांगलपणा सुद्धा. हो, म्हणून घरामध्ये अगदीच मवाळ पुरुष असून जमत नाही. अधूनमधून सुद्धा थोडंसं ओरडावं लागतं. ओरडलं की जरा घरातली माणसं सावध राहतात. काय म्हणजे काय आहे की हे पाहिजे तसं तेही पाहिजे. तसं या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान हा जो काही विषय आहे बरं का, तसं गुण बरं का, ज्ञान हा बंद आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सत्वगुण ज्ञानापाशी सत्वगुण बांधीजे, हे बोलणे बहु केले. बरोबर आहे, ज्ञान हा सुद्धा बंदच आहे.
हे एकदा पहिल्यांदा लक्षात घ्या. विषय प्रवेश सुरू झाला आपल्या आजच्या प्रवचनातून. उद्या एकादशी आहे, कीर्तन आहे. कीर्तनाची वेळ 6 राहील. उगाच सांगून टाकलं. कशाकरता सांगितलं? परवापासून एकदम लिंकने सुरू होईल. पण आज आपण अमृतानुभवात प्रवेश करूया, नाही का? ज्ञान हाही हां, म्हणून एक म्हण आपल्याकडे मराठी फार चांगले, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.